मित्रांनो, आज आपण आलोय रायगड जिल्ह्यातील खूप सुंदर असा वॉटरफॉल कव्हर करायला, जो 7 टप्प्यामध्ये पडतो. त्यावरूनच 7 सड असे नाव देण्यात आले. नाणेमाची वॉटरफॉल कव्हर करून झाल्यावरती अगदी बाजूला असलेला हा वॉटरफॉल निसर्गाची सुंदरता अजूनच वाढवतो, जिथे तुम्हाला फक्त 5 मिनिटांची ट्रेकिंग करून वॉटरफॉलपर्यंत पोहोचता येते. तर आज बघूया आपण या वॉटरफॉलची सुंदरता. मित्रांनो, आपण आता 7 सडा वॉटरफॉलला पोहोचलोय. तुम्ही आपण बघतो आता ह्या रोडने आपण असंच नाणेमाची करून ह्या रोडने आलोय. इथे 7 सड्याचा बोर्ड लिहिलाय. इथे बघा, हा 7 सड्याचा बोर्ड आहे आणि तिथे आपण आता आपली गाडी पार्क केलेली आहे एमटी. तर हा दिसतोय हा 7 सड्याचा रोड. हा 7 सड्याचा रोड पकडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. 7 सडा वॉटरफॉल पण खूप मस्त आहे. तो आपण आता कव्हर करायचा सगळा. कसा आहे आपण आतमध्ये बघूया. चला, अजून पब्लिक तर कोण नाही, आता पब्लिक यायला चालू झाली. तोपर्यंत आपण पटापट जाऊया आणि कव्हर करायला घेऊया. चला, आपला 7 सडा वॉटरफॉलला जाण्याचा प्रवास चालू झालेला आहे. हे बघता, इथे बाजूलाच नदी आहे. इथूनच आपल्याला करत आपल्याला जायचं आहे पुढे 7 सडा वॉटरफॉलला. जास्त ट्रेकिंग नाही आहे, एक 5 ते 10 मिनिटाची ट्रेकिंग आहे. पाऊस यायला चालू झालेला आहे. चला पुढे. डिफिकल्ट थोडा उतरायचा पॅच आहे. जाऊया पुढे. आजा उतरला खाली. उतरायचं आम्ही तिथून येतो. मग इथून आलेलं परवडेल. दगडी स्लिपरी आहे. हा मित्रांनो, पाण्यातनं चालतोय आपण. दिसतंय का नदी? नदीतनं चालतोय. पाण्याचा फ्लो जास्त आहे. पूर्ण आपल्याला तिथपर्यंत जायचं, एंड पर्यंत. दगडी क्रॉस करायचं. तुम्हाला बॅकचा व्ह्यू दाखवतो. वॉटर क्रॉसिंग करायची आणि पुढे तिकडे जायचं पलीकडे. समोर आजा चाललाय तिकडे. वॉटर फ्लो बघा किती जोरात आहे. चढला गेला आजा तिकडे. तर आपल्याला तिकडे जायचं आहे. चढता येते काय? येते चढता? जाता येते का? रस्ता आहे ना. वॉटर क्रॉसिंग आपण कव्हर केल्यावरती एक पायवाट आहे इथे. त्या पायवाट्याने आपण चाललोय तिकडे. वॉटर क्रॉसिंग करताना जरा सांभाळून करा. पाण्याचा फ्लो भरपूर आहे. एक पाय व्यवस्थित बरोबर आहे की नाही बघून दुसरा पाय उचला. जवळजवळ आता पोचतोय आपण. हा पब्लिक गेली तिकडे. शॉट चालू झालेला आहे. बघा ड्रोन. आपला ड्रोन आता सगळं आपला कॅप्चर करायला चाललाय. बाप वॉटरफॉल आहे बाप. हे बघा, ड्रोन गेला आपला कॅप्चर करायला. मागे बघा फक्त वॉटरफॉल आहे. बघा, हा वॉटरफॉल आहे. पूर्ण खाच्यातनं पडतोय. खाच्यातनं कडक वॉटरफॉल आहे भाई. कडक वॉटरफॉल आहे. मजा आली. जास्त नाही, एक 5 ते 10 मिनिटाचा फक्त ट्रेकिंग आहे.
आणि तुम्ही डायरेक्ट वॉटरफॉल येऊन पोहोचता इथे. फक्त 3-4 वॉटर क्रॉसिंग करावं लागेल तुम्हाला फक्त, बस बाकी काही नाही. आता मग पुढे जाऊया, पाण्यामध्ये थोडं खेळूया आणि निघूया. अशा प्रकारे आपला 7 वॉटरफॉल कव्हर झालेला आहे. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता आम्ही जाताना हा रोडनी गेलो होतो, म्हणजे हा असा दिसतोय, हा रोडनी गेलो होतो. तो वॉटरफॉल म्हणजे नदी वाहते खाली, पण हा रोड तुम्ही पकडू नका. जसं तुम्ही हा बोर्ड इथे दिसताय, हा बोर्ड आला तिथून एक पायवाट जाते बघा, इथून वर चालून एक जास्त पण नाही आहे, 5 मिनटं पण नाही आहे, लगेच तुम्ही वॉटरफॉलपर्यंत पोहोचता. पण आम्ही जाताना फिरून गेलो, पण मजा आली वॉटरफॉल कव्हर करायला. तर चला मित्रांनो, आपल्याला मुंबईकडे जाण्याचा प्रवास संपलेला आहे. 2 दिवसाची ट्रिप आपली झालेली आहे. तर कसे वाटले माझे ब्लॉग सांगा. ड्रोन शॉट आपल्याला पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये आले ते पण सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका. जेवढं होईल तेवढं शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या प्रवासामध्ये, नवीन जागी नवीन ठिकाणी. चला टाटा, बाय बाय.